सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। यानंतर सभापती सन्मान्य गणेशेड जाधव साहेबांना देखील या ठिकाणी सन्मानित केला तर विनंती असेल भाऊ आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। यानंतर मी अण्णांना विनंती करतो आपण या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या आहेत। नाणेकरवाडी प्रीमियर लीग आयोजित डिबॉस 2024 या चषकाचे मानकरी होण्याकरता अनेक संघांनी या ठिकाणी सहभाग घेतला। नाईट हा पिच स्पर्धा या परिसरातील तरुणांच्या करता कामगारांच्या करता अत्यंत आनंदाच्या स्पर्धा आहेत। खरं म्हणजे मोर्डे परिवारचं हे ग्राउंड काही कारणामुळं शिल्लक आहे आणि त्याचा उपयोग आपल्या या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला मिळालेला। नाणेकरवाडी ही सगळ्यात दाट लोकसंख्या असणारी वाडी आहे। आपल्या ऐपतीप्रमाणे लोकांनी गुंठे 2 गुंठे जागा घेऊन या ठिकाणी घरं बांधली। मी बाजूला पाहतोय की 5-5 मजली घरं आलीत। नाणेकरवाडीमध्ये चालायचं म्हटलं तरी आता अलीकडच्या काळात अवघड जात आहे। अशा नाणेकरवाडीमध्ये स्पर्धा होतात ही निश्चितपणानं आश्चर्याची बाब आहे। स्वर्गीय दत्ता नाणेकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याकरता नाणेकर परिवार आणि गावातील सर्व क्रिकेट प्रेमी मंडळींनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये मुख्य सहभाग आमच्या जगदीशचा चिरंजीव मॉन्टी यांनी घेतलेला आहे। कोणीतरी नेतृत्व करायचं असतं ते नेतृत्व मॉन्टी करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या निमित्तानं हा आनंदाचा क्षण उपभोगता येतो आहे। जगदीशचे आणि माझे गेले 25-30 वर्षाचे अत्यंत जवळचे संबंध। चाकणचं जे जुनं एस टी स्टँड होतं त्याच्या शेजारी जगदीश अंड्याची गाडी लावायचा। बायको नर्स ती मुंबईला आणि त्याची एवढी त्रेधाटीपटी 2 लहान मुलं यांना जीव घालणं किंवा त्यांची सगळी निगराणी करणं त्याला फार अवघड जायचं। कारण मॉन्टीच्याही 5 दिवस मुंबईला आणि मग तिकडनं निघायचं 2 दिवस इथं राहायचं परत मुंबईला जायचं हे अतिशय खडतर अवस्थेमध्ये त्या कालखंडामध्ये त्यांनी दिवस काढले। 2004 साली मी आमदार झालो आणि पहिलं काम जर केलं असेल तर आम्ही ती मॉन्टीच्या आईची बदली ससून हॉस्पिटलला करून घेतली। मला वाटतं की 20 वर्ष ती आता ससून हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे। आता जगदीशला बोलताना मी विचारलं की या सगळ्यांना आठवतं आहे का, कारण हे दोघेही भाऊ अतिशय लहान 1ली 2रीला असतील तेव्हापासूनचा माझ्या या परिवाराचा माझा अत्यंत जवळचा संबंध आहे। मध्यंतरीच्या कालखंडामध्ये या परिवार अनेक संकट आली, अनेक
संकटाला सामोरे जात जगदीशनं हा परिवार सावरलेला आहे. माझी त्याच्या चिरंजीवाला एवढीच विनंती राहणार आहे की तुम्हाला लहानाचं मोठं करताना जगदीशनं ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत त्याचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत, कारण ते सगळे दिवस मला आठवतात. इतकं असतानासुद्धा माझ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये जगदीश हा सातत्यानं पुढं असायचा. मला या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि ज्या कार्यकर्त्यांना आपल्याकरता काही केलेलं आहे त्याला कधी विसरायचं नाही. मग त्याचा पडता काळ असू द्या किंवा त्याचा चढता काळ असू द्या, जगदीशच्या पडत्या काळातसुद्धा मी त्याच्याबरोबर होतो. त्याच्याकरता अनेक प्रयत्न केले याची त्याला जाणीव आहे. मग त्याच्यानं मला काय परिणाम होईल याचा मी कधीही विचार केला नाही, पण जो आपल्याकरता आपण त्याच्याकरता अशी माझी स्वतःची भूमिका असते. राजकारणात चढउतार हे होत असतात. माझ्या या आयुष्यामध्ये असे अनेक चढउतार मला आले, पण त्याला मी सामोरे गेलो, त्याला कधी डगमगलो नाही. आजही अनेकांनी लंगूट कसलेले आहेत, मला त्या कुठल्या गोष्टीची पर्वा वाटत नाही. पण नाणेकरवाडीकरता यापूर्वीसुद्धा मी काम केलं आहे. त्या ठिकाणची पूर्वीची पाण्याची योजना ही दिलीप मोहितेनेच केलेली आहे आणि आत्तासुद्धा नव्यानं पाणी पुरवठ्याची योजना दिलीप मोहितेच करतो. त्यावेळेला पाण्याच्या टाकीकरता जागा मीच मिळवून दिली आणि आत्तासुद्धा पाण्याच्या टाकीच्या जागेकरता मीच धडपड करतो आहे की मला त्या परिसरामध्ये ती जास्तीत जास्त जागा कशी आपल्याला मिळेल, त्या ठिकाणी शाळा, पिण्याचं पाणी, ग्राउंड कशा पद्धतीने करता येईल याचा विचार मी या निमित्तानं करतो आहे. मी कालच त्याचा आढावा घेतला. मला वाटतं काल सगळे लोक आले होते. तिथं कुणीतरी एक परिवार सांगतो की आम्हाला त्या ठिकाणी आमचा परतावा मिळाला नाही म्हणून आडेकाठी घालण्याचं काम करतो आहे. माझी त्यांनाही विनंती राहणार आहे की चुकीच्या मार्गाने जाऊ नका, गावच्या विकासाला बाधा आणू नका, अन्यथा आपल्या विरोधातसुद्धा आम्हाला भूमिका घ्यावी लागेल. कारण लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, गावाचा प्रश्न आहे. अशा वेळेला काही लोक चुकीची भूमिका घेणार असेल तर आम्हालासुद्धा काही भूमिका घ्याव्या लागतात आणि म्हणून त्यांचा काही प्रश्न असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, त्याला जरूर मदत करण्याचं काम मी या निमित्तानं करेल. पण आज आपल्यामुळं कोट्यावधी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना आणि त्याच्यामुळं गावकरी वंचित राहावेत असं मला अजिबात वाटत नाही. इथल्या ग्रामपंचायतीच्या सगळ्या सदस्यांना माझी कालही मी त्यांना विनंती केली की कुठलंही काम करायचं असेल तर त्याला पायाला पानं बांधावी लागतात, पाठपुरावा करावा लागतो, त्यावेळी ते काम होतं. आम्हीसुद्धा मंत्रालयामध्ये एखाद्या कामाकरता 100 वेळा जातो. परवा तर मागच्या आठवड्यामध्ये मला दादांचा निरोप आला की ताबडतोब उद्या संध्याकाळी आलं पाहिजे. मला इतकी लग्न होती ती सगळी संपून मी रात्री इथनं 5 वाजता निघालो, 8 वाजता मुंबईत पोहोचलो. रात्री मिटिंग झाली, परत निरोप आला निघायचं तर सकाळी 8 वाजता परत आहे, परत 8 वाजता मिटिंग ती 8 वाजता संपली, परत दुपारी निरोप आला की दुपारी आपल्याला 3 वाजता परत बसायचं आहे. आणि ह्या सारख्या सातत्याने मिटिंग होत असतात. कालही परवाही मला पुण्यामध्ये बोलवलं, आज लगेच पुण्यात बोलवलं. आम्हाला सगळी हातातली कामं सोडावी लागतात. की आज माझा दुसरा प्रोग्राम होता, पण एकदा अजित पवारांनी सांगितलं की कामाच्या निमित्तानं, कारण आता फेब्रुवारीमध्ये निवडणुका लागणार आहेत, त्याच्या आत ही जर कामं सुरू झाली नाही तर अनेक अडचणीला सामोरं लागणार आहे. मी ग्रामपंचायत सगळ्या सदस्यांना सांगतो की कुठल्याही पदे उभावण्याकरता नसतं, त्याच्याकरता अनेक चक्रा माराव्या लागतात. तुम्हाला कसल्याही परिस्थितीत हे आचारसंहितेच्या आत काम चालू करावं लागेल आणि त्याच्याकरता तुम्ही जेवढा पाठपुरावा कराल तेवढं तुम्हाला मदत करण्याचं काम मी करेल. आणि नाणेकरवाडीचे जे अनेक प्रश्न आहेत, त्या समस्या आहेत, त्या आपल्याला निश्चितपणाने सोडवायच्या आहेत. फक्त कामापुरता माझा वापर करू नका एवढीच माझी आपल्याला विनंती राहणार आहे. कारण आत्तापर्यंत पूर्वीची योजना मीच केली, तुमची जुनी विहिरीवरची योजना होती त्यावेळेला मी मदत केली, आपल्या त्या सभामंडपाला मी मदत केली, रस्त्यांच्या कामाकरता मदत केलेली आहे. आणि मग सगळ्या जर कामाला माझा आपल्याला उपयोग होत असेल तर माझी आपल्याला या निमित्तानं नम्र विनंती राहणार आहे की जो काम करतो त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे. आणि मग अलीकडच्या काळामध्ये मी काही मुलांच्या बाबतीमध्ये बघतो आहे, आता मॉन्टीने या सगळ्या मुलांना एकदा एकत्र केलं पाहिजे, त्यांना योग्य मार्गाला नेलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की आपलं काम करतं आहे कोण, आपल्याला संरक्षण देतं आहे कोण, मग त्याच्या मागे राहण्याची भूमिका आपण घ्यावी एवढीच अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो. आज या स्पर्धेच्या निमित्तानं खरं म्हणजे मला त्यांनी सांगितलं की आपल्याला ही स्पर्धा संपून आज बक्षीस वाटप करायचं आहे. आत्ता आल्यानंतर परिस्थिती पाहतो आहे की 12 वाजेपर्यंत काय स्पर्धा उरकतील असं मला वाटत नाही आणि त्याच्यानंतर म्हणजे ते शक्य होणार नाही. म्हणून मुद्दामहून आपल्या सगळ्या खेळाडूंना
शुभेच्छा देण्याकरता मी उभा आहे. यामध्ये ज्या ज्या खेळाडूंनी भाग घेतला त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण थंडीचा जो मोसम असतो त्या कालखंडामध्ये शरीराला ऊर्जेची गरज असते आणि ऊर्जा ही व्यायामातनं मिळते, खेळातनं मिळते. आपल्या खेळामुळं आपल्याला ऊर्जा निर्माण होईल आणि त्याच्यामधनं आपला फिटनेस राहील आणि निश्चितपणानं थंडीचा हा जो मोसम असतो याचा फायदा आपल्याला या निमित्तानं घेता येईल आणि म्हणून आपल्याकडचे सगळे खेळ हे थंडीच्या दिवसामध्ये खेळण्याची प्रथा आहे. आजही या ठिकाणी आज जानेवारीचा महिना आहे, त्याच उद्या संक्रांत आहे. आपल्या सगळ्यांना उद्याच्या संक्रांतीच्या नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. सगळ्या खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो. खेळ हा खेळाडू वृत्तीने खेळा, कुठले वादविवाद होणार नाही याची दक्षता घ्या. आणि ज्या कार्यकर्त्यांनी हे ग्राउंड आपल्याकरता उपलब्ध करून दिलं, ज्याने आपल्याला हा आनंद निर्माण करून दिलं, त्याच्याप्रती आदर ठेवा एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती राहतो. दत्ता हा सुद्धा माझा कार्यकर्ता होता. दुर्दैवानं त्याला लवकर हे जग सोडावं लागलं. त्या कालखंडामध्ये सुद्धा त्याला अनेक वेळा ज्या वेळा अडचणी आल्या त्यावेळेला सगळ्या प्रकारची मदत मी केलेली आहे आणि तोही माझा अत्यंत लाडका कार्यकर्ता होता. आज तो आपल्यामध्ये नाही, पण त्याची स्मृती जपण्याकरता आपण ह्याच्या स्पर्धा आयोजित केल्या. मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि मॉन्टी आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की या परिसरातल्या खेळाडूंच्या करता, नागरिकांच्या करता या स्पर्धेचं आपण आयोजन केलं. निश्चितपणानं याचा फायदा इथल्या युवकांना होईल, त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होईल आणि खेळाच्या माध्यमातून एक नवीन भाईचारा, एक नवीन मित्र त्या निमित्तानं जोडले जातील. ते जोडावेत अशीच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझा जो आदर सत्कार केला त्याबद्दल ह्या सगळ्या तरुणांना मी मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. या ठिकाणी अण्णांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस केला जातोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य संजय शेठ हिरामनराव जाधव साहेबांचं शुभागमन माजी उपसरपंच साहेबांचं मनपूर्वक